देशाचा गौरव झाला या भावनेने सर्वजण या आपल्या भारतीय संघाचं स्वागत करत होते। खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता आणि ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आलेत, त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कोणालाही वाटलं नव्हतं। आणि मी तात्काळ गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला म्हणजे रोहित बाबा म्हणजे तुमचं चांगलं स्वागत व्हावं म्हणून केला आम्ही। खेळाडूंना कुठलीही त्यांची गैरसोय होऊ नये आणि आलेले आपले या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व मुंबईकर यांची देखील गैरसोय होऊ नये। आणि मी खरंच या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। गाडीमधून येताना रोहिताने आपला सूर्यकुमार माझ्याबरोबर होता, ते म्हणाले किती गर्दी पाहिली, पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहिली आणि पोलिसांनी कसं नियोजन केलं। बोले पोलीस आमचे मुंबईचे पोलीस आहेत, त्यांना अशी परिस्थिती हाताळायची सवय आहे। एक ॲम्ब्युलन्स येते तिला एवढ्या गर्दीतून वाट करून देतात, हे देखील एक अभिनंदनास पात्र आहेत। एक महिला भगिनीला चक्कर येते, तिला देखील एक पोलीस असं खांद्यावर टाकून उचलून घेऊन जातो आणि तिचा उपचार करतो। हे देखील आपल्याला आज पाहायला मिळालं, एक माणुसकीचं दर्शन आणि एक स्पिरिट जे आहे खेळाडूचं, स्पोर्ट्समनशिपचं, तेही पाहायला मिळालं। खरं म्हणजे भारत आपला